हाय हॅलो, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त अशी तोंडलीची भाजी. कुणाकुणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे आपण तोंडली चिरून घेतलेली आहे लांब लांब अशी. इकडे आपण कांदा आणि टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. आता आपण कुकर ठेवूया. त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं. तेल टाकून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण आहे ना जिरं टाकायचं थोडंसं, म्हणजे अर्धा चमचा वगैरे टाकू शकता तुम्ही. जिरं छान असं तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता पण छान तडतडला की मग त्यामध्ये कांदा टाकायचा बारीक चिरलेला. कांदा एकदम छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करूया. टोमॅटो पण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एकदम असं त्या टोमॅटोचा गाळ होईस्तोपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं टोमॅटो. आणि कांदा पण तुम्ही एकदम असं गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंतच हे करा, ब्राऊन करा, कारण त्यामुळे असा वास लागत नाही कांद्याचा. तर त्यानंतर आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी हळद टाकायची आणि त्यानंतर लाल तिखट टाकायचं आणि कांदा मसाला टाकायचा. तुम्ही तुमच्या घरी असलेला कांदा मसाला किंवा घरी बनवलेला तो पण ॲड करू शकता, म्हणजे यामध्ये वापरू शकता. तुम्ही अशा प्रकारची भाजी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप खूप छान लागते ही भाजी खायला. ज्यांनी कोणी आत्तापर्यंत खाल्ली नसेल तर तुम्ही अशा प्रकारे एकदम सिंपल पद्धतीने बनवा. खूप छान लागते ही भाजी. तर पूर्ण तोंडली आपण यामध्ये टाकून घेतलेले आहेत. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं कूट टाकूया. शेंगदाणे भाजून घेऊन कूट बनवायचा किंवा मग असंच कच्चे शेंगदाण्याचा कूट बनवला तरी पण चालेल, कारण ते ना भाजीला एकदम असा मिरचटपणा लागणार नाही. एकदम छान असं गोडपणा येतो जरा भाजीला, कारण तोंडले जरासे आहे ना कडवट असतात. त्यामुळे तुम्ही शेंगदाण्याचं कूट ॲड करा त्यामध्ये. 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड केल्याच्या नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्हाला जेवढं रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. हे बघा अशा प्रकारे छानपैकी मिक्स केलेलं आहे मी. आता आपण पाणी ॲड करूया यामध्ये. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर तुम्ही चेक करा की मीठ वगैरे लागलेलं आहे का नाही. तर कमी असेल तर तुम्ही अजून टाकू शकता त्यामध्ये मीठ वगैरे. आणि आता कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या व्यवस्थित कुकरच्या. तुम्ही कढईमध्ये ही भाजी बनवू शकता, पण कढईमध्ये खूप जास्त वेळ लागेल भाजीला. त्यामुळे तुम्ही कुकरमध्येच बनवा, लवकर शिजत नाही तोंडली यासाठी. 3-4 व्यवस्थित शिट्ट्या करून झाल्याच्या नंतर कुकर आहे ना गार करून घ्यायचा छानपैकी. कुकर गार झाल्याच्या नंतर मगच उघडायचं. तुम्ही असं गरम कुकर अजिबात उघडू नका, कारण त्याच्यावर पाणी वगैरे पण टाकू नका गरम असताना, कारण काही काही लोक असं करतात. तर त्यामुळे सांगते, कुकर फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही गार झाल्यावरच उघडा. हे बघा अशी भाजी तयार झालेली आहे आपली अशी मस्तपैकी. तर्री पण आलेली आहे भाजीला. तुम्ही ही भाजी भातासोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता. खूप छान लागते. ज्यांना आवडत नाही तोंडलीची भाजी त्यांना अशा प्रकारे बनवून द्या, खूप आवडेल त्यांना. तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तयार आहे आपली तोंडलीची मस्त रस्सा भाजी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.